मॉर्निंग. तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर काल आपण केलं तर स्किपिंग आणि स्क्वॉट्स. याने काय होतं, लेग पॉवर इम्प्रूव्ह होते आपली लेगमध्ये. तर आज आपण बघणार आहे स्पीड वर्कआउट. तर स्पीड वर्कआउट मागच्या वेळेस आपण बघितलं स्पीड वर्कआउट, स्क्वॉट मारायचे, स्प्रिंट मारायचे. आता हा स्पीड वर्कआउट थोडा वेगळा आहे. तर ह्यानी पण रिझल्ट भेटतं, क्विक स्पीड येते. आपण जर 100 मीटरला जेव्हा एकदम ओढायचं असतं, कोणतं 1600 मीटर स्टार्टिंग करायची असती, ह्या गोष्टीला हे स्पीड वर्कआउट कामाला येतो. आणि हे स्पीड वर्कआउट कसा मारायचा आणि किती किती सेट मारायचे हे आज बघणार आहे. पण स्पीड वर्कआउटसाठी कधी पण एक लक्षात ठेवा, पहिले स्ट्रेचिंग करा, त्याच्यानंतर नॉर्मल जॉगिंग करा, मग स्पीड वर्कआउट करायचा. डायरेक्ट तुम्ही स्ट्रेचिंग स्पीड वर्कआउट करायला गेले, पायाला इंजुरी व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं पहिले नॉर्मल जॉगिंग करा, मग स्पीड वर्कआउट करा. ह्याने कसं तुमचे पाय टोटल लेग खुलते आणि ह्याने तुमची इंजुरी होणार नाही. तर ही गोष्टी नक्की फॉलो करा. आता आपण करू जॉगिंग करू रेग्युलर आपली 2 किलोमीटर. त्याच्यानंतर आपण स्पीड वर्कआउट करू जाऊ. कसं करायचं आणि काय करायचं ते बघू आपण. चला जॉगिंग करू. दोन किलोमीटर रनिंग कंप्लीट झाली आपली. आज थोडी स्पीड वाढवली रेग्युलरपेक्षा स्पीड वाढवली म्हणून थोडा दम लागला. स्पीड म्हणजे स्टेप वाढवली. कधी पण एक लक्षात ठेवा, रनिंग करताना ताकद कधी लावायची नाही, फक्त स्टेप लॉंग टाकायच्या आणि हाय ती पॉवर तेवढीच ठेवायची, एनर्जी वाया घालायची नाही, फक्त स्टेप लॉंग टाकायच्या. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आता स्पीड वर्कआउट करू आपण. स्पीड वर्कआउट कसं करायचा तर आपण बघू स्पीड वर्कआउट. चला आपण बघू वर्कआउट कसा. पहिली रेश एवढी, त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी आणि ही चौथी. 4 रेषाला एक रेस टच करायची, वापस जायचं, परत दुसरी टच करायची, वापस जायचं, परत तिसरी टच करायची, वापस जायची, परत चौथी टच करायची, वापस जायचं. हे असा एक रिपिटेशन असतो. सगळ्या 4ला टच करायचं आणि एक रिपिटेशन असतो. असे रिपिटेशन मारायचे. ह्याने काय होतं, क्विक स्पीड, आपले स्टॅमिना वाढतो लवकर. स्पीड एकदम क्विक निर्णय घ्यायला. आणि ह्याचे हाच स्पीड वर्कआउट. मागचा एक स्पीड वर्कआउट होता तो वेगळा होता आपला, तर हा स्पीड वर्कआउट वेगळा आहे. तर हा करू आपण. चला. मारले 5 सेट कंप्लीट झाले. तर कधी पण वर्कआउट चालू केला तर त्याच्यानंतर स्लो वर्कआउट करायचा. कारण की आपण आता नवीन बिगनर चालू केला, तर आता आपण 5 सेट मारले. जास्त मारता येते पण उद्याच्या वर्कआउटला परिणाम होतो, इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळं वर्कआउट हळूहळू वाढवायचा. दररोज सांगतो तुम्हाला. हळूहळू वाढवला तर आपल्याला स्पीड पण येते आणि इंजुरी होत नाही. तर ही गोष्टी नक्की फॉलो करा. तर आता स्पीड वर्कआउट झाला. या वर्कआउटने काय होतं माहिती आहे का, क्विक पॉवर येते. आपण रनिंगला 100 मीटरला जर पळतो किंवा 1600ला क्विक स्टार्टिंग करतो, तर हे स्पार्कपणा येतो स्किपिंगनी ह्यानी. हे वर्कआउट हप्त्यातून एकदा केलं पाहिजेत.
ते स्पीड वर्कआउटचा. तर आता आपण थोडेसे नॉर्मल स्किपिंग मारू आणि स्ट्रेचिंग करू. चला.